आज आम्ही पंचवटी हिलला जातोय दोघं आणि आमच्यासाठी नवीन नाही आहे ती. मी तर नेहमीच जाते. का जाते कसं जाते ते पुढे सांगेन, का जात होते वगैरे. आणि मंगेश आणि आम्ही पण आधी जाऊन आलोय तिथे. छान आहे ती हिल. एकदम जास्त त्याच्यात चढायचं नाहीये, छोटंसंच चढायचं आहे. पण गेल्यावरती जो सीन आहे तो खूप खूप कडक आहे. तो आता आपण कसं जातोय, काय जातोय ते दाखवूया. चला. अर्धा रस्ता जो आहे ना या हिलवर जायचा, तो अर्धा रस्ता हा गाडीनेच अर्धा आपल्याला पोहोचवून देतो तिथे. त्यामुळे ज्याला सवय नाहीये ट्रेकिंगला जायची त्यासाठी हे खूप छान छोटीशी स्टार्टिंगच्या फेजला जाण्यासाठी खूप चांगली ट्रेकिंग आहे. तर तुम्ही पण जर पुण्याला असाल तर नक्की इथे येऊन जाऊ शकता. हो ना. वॉगनची बिटल गाडी माहित नाही कुठली आहे. हे माझं जुनं ऑफिस जिथे मी आधी काम करायची. इथूनच तो रस्ता आहे तिकडे जाण्याचा. व्यवस्थित शूट करते खालचं नको. आणि हा रोड जिथून मी रोज ऑफिसला यायचे. ह्या माणसाशी लग्न केलं आणि त्या सांगलीत जाऊन राहायला लागतंय मला. ह्याच्यामुळे हाच येतो. थँक्यू. नाहीतर मग या रोडने एवढं छान वातावरण होतं इथे राहायला. खूप जास्त छान होतं. कुत्र्यांचं त्यातच तर सोडू नाही शकत. इथून रोज सकाळी मी चालत यायची सुरुवातीला. रोज सकाळी. काय आहे होंगे चप्पल पडली. इथून लेफ्ट घ्या. लेफ्ट इथे माझं हॉस्टेल आहे. इथून हॉस्टेलची एंट्री होती इथून. आणि हे माझं हॉस्टेल होतं जिथे मी 2.5 वर्ष राहिले याच्यासोबत राहायच्या आधी. कैमरामैन फोकस करो पूरा का पूरा. इसके साथ रहने के बाद ये एरिया छूट गया मेरा. इथून आम्ही सकाळी संध्याकाळी सगळेच राहायला यायचं इकडे चालत 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 चालत. लेट्स गो. चलो ऑन द वे टू पंचवटी हिल. स्कूल चले हम. स्कूलला चाललो पंचवटीच्या आम्ही. हे एंट्री आहे पंचवटीची. सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंतच असतं आणि दुपारी 4 ते 7. आणि 7, 7:15 नंतर जर निघालात तर हे गेट आहे त्याला लॉक लावलं जातं. आणि आमच्यासोबत ते घडलंय. आम्ही संध्याकाळी 7:30ला निघालो होतो आणि आम्ही इथून उड्या मारून गेलो. लिटरली आम्ही इथून उड्या मारून गेलोय. कारण का ते बंद झालं होतं आणि त्यांना कितीही रिक्वेस्ट केली तरी ते दरवाजा उघडत नाहीत.
आलो आपण पंचवटी. आम्ही तिथे वर प्यायला, आम्ही म्हणजे मंगेशरावची कृपा आहे. त्याच्यामध्ये एका ह्याच्यात काय बदाम शेक आहे आणि एका ह्याच्यामध्ये माझं फेवरेट कस्टर्ड आहे. कस्टर्ड ते वर जाऊन घेणार आहे. माझा उदास झालेला पती का? कारण विचारा. कारण मंगेशचं जे आलमंड बदाम शेक जो होता तो येता येता खराब झाला आणि तो पडला खाली. त्यामुळे मंगेशराव नाराज आहेत. त्यांनी माझं कस्टर्ड पण पिलं बरं, त्यांनी माझं अर्धा कस्टर्ड पण पिलं तरी पण ते खुश नाही. तरी ते नाराज. एवढ्या छान वातावरणात ते नाराज होऊन बसलेले तुम्ही बघू शकता. जवळून जर पाहिजे असेल तुम्हाला जवळून पण बघू शकता तुम्ही. काय नाही, असं मध्ये मध्ये राग येत असतो कारण पडलं ना खाली. त्यांचं म्हणणं असं आहे माझ्या अहोंचं की तो मी पाडला तो, पण मी नाही, तर ग्लासची चुकी होती. नाही, त्यांचं म्हणणं आहे की नाही पाडला आणि ते थोडं पाडून बसले. ते ऍक्च्युली नाराज आहे. काल तुम्हाला एक सांगू गाईस, काय झालं होतं काल काय झालं होतं माहिती आहे का? मंगेश हे आमचे मिस्टर यांनी आपल्या आयुष्यातलं पहिल्यांदा कॅमेरा पकडला होता आणि तो असं ते फिरवत होते आणि ते असे वर घेऊन जातात आणि म्हणतात मंदिर. एकदा आमच्या प्रेक्षकांना तुम्ही करून दाखवाल का परत? हे बघा, चेहरा असा नसतो, चेहरा असा असतो. ओके, असं दाखवतात आणि असं वर घेतात, म्हणतात मंदिर. आमच्या प्रेक्षकांना तुमच्या तोंडून ऐकायचं आहे. करून दाखवा आम्हाला मंदिर म्हणून दाखवा. ते म्हणत नाही आहे. आम्ही तुम्हाला माहिती आहे का, आम्ही लग्नाच्या आधी इथे भेटलोय दोघं छान छान. तेव्हा आमच्याकडे ट्रायपॉड होता, आता आमच्याकडे ट्रायपॉड नाही आहे. तेव्हा छान ट्रायपॉड तुटला आणि असं जेवण बसलो होतो. हे दिसतं इथे या मुलाच्या तिकडे. हे बघा, हे माझं हॉस्टेल आहे. या हॉस्टेलवरून मी यायची इथे दर शनिवार रविवारी, नाही म्हणतात पण महिन्यातून एकदा नक्की यायचं इथे. आणि इथून हा व्ह्यू कडक सनसेट. हा मुलाला इथून उठवला पाहिजे, म्हणजे सगळा व्ह्यू खराब.
हमको करीब से फिर से जन्म में मुलाकात हो ना लग जा गले से। मी खाली उतरलोय आता. खाली उतरून गाडी जिथे जाणार आहे. छान सनसेट एन्जॉय केला आम्ही दोघांनी मिळून आणि आता घरी जाणार. आठवडाभर ऑफिसला जाऊन जाऊन एक दिवस तरी अशी फिजिकल ॲक्टिव्हिटी केल्यावरती छान वाटतं. सो कोणी आलं नसेल तर नक्की विजिट करा पंचवटी हिलला. छोटीशी आणि छानशी अशी ती ट्रेक आहे छोटी. सो चलो बाय. सो झाली ट्रेक आणि आम्ही आलोय आता गाडीमध्ये इथून घरी जाणार. कसं वाटतं? ट्रेक एंड मस्त. शनिवारी किंवा रविवारी हप्त्यातून एकदा तरी पहाड चढायला पाहिजे, कारण की सिटिंग जॉब असल्यामुळे एक दिवस आमची तरी फिजिकल ॲक्टिव्हिटी काहीच नाही होत नाही घरातली कामं सोडून. सो हे एक छान आहे. छोटीशी आहे, तुम्ही येऊन बघितलंच नाही ते. एवढं काही नाही आहे आणि ॲक्टिव्हिटी पण होते आणि खूप जास्त असं पण नाही की बापरे किती चढायला लागेल वगैरे. स्टार्टिंग फेजसाठी खूप छान आहे. बिगनर लेवल. आता मूड कसा आहे आमच्या रावांचा? चलो बाय.